तर अखेर आपण स्वामींच्या मठापर्यंत पोचलोच आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये. आता वाजले आहेत 7. सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आपण चाललो आहोत अक्कलकोटला आणि अक्कलकोटचा प्रवास हा आपण रात्रीपासून करत आहोत. आणि आपले जे रात्रीचे ब्लॉगर्स होते पाहू शकता त्यांची काय अवस्था झाली आहे. सोलापूरला पोहोचलो अजून 2 तास जातील. बराच मोठा प्रवास आहे आणि या प्रवासात साथ देण्यासाठी जी भाव आहेत ते सध्या ठार झाले आहेत. तो रात्री आपला मेन माणूस होता मॅडी भाई, ते बघू शकता त्यांची काय अवस्था झाली आहे. त्यांची एक धुरा सांभाळण्यासाठी खास आपण एक माणूस बोललो आहे जे गुरगुटी सोडा यांचे सर्व आहेत. पाहू शकता जे रात्रीपासून ड्रायव्हिंग करत आहेत, डोळ्यात तेल घालून स्वामींच्या दरबारात आपल्याला येणार आहेत. त्यांचं खरंच मी आभार मानतो की तुम्ही आज होतात म्हणून आम्हाला स्वामींच्या पायाशी जाण्याचा योग आला. तर आम्ही जस्ट आता फ्रेश झालो आपल्या निवासस्थानामध्ये. आता जाऊ मठामध्ये. इकडे या लोकांचं दर्शनाचं जायचं सोडून इथे फोटो काढत बसलेत. ते दर्शनाला आधी जायचं, येऊन फोटो काढायचे. तर नाही, आधी फोटो काढायचे. कसं होणार सांगा आता. हे माझं पण एक काढ रे. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाबद्दल सांगायचं म्हटलं तर एक विशेष म्हणजे कुतूहल आहे. जर स्वामींच्या मनात असेल तर स्वामी आपोआपच आपल्या भक्तांची भेट त्यांच्याकडून घडवून आणतात. त्यांच्या पावन भूमीमध्ये आल्यानंतर खूप असं प्रसन्न असं वातावरण होतं. त्यांच्या या भूमीमध्ये चरणांनी निगडीत सर्व असणाऱ्या आम्हाला सर्व मंदिरे इथे पाहायला मिळत आहेत. श्री स्वामी समर्थांबद्दल सांगायचं म्हटलं तर श्री गुरु दत्त दिगंबरांचे 4थे अवतार म्हणजे स्वामी समर्थ आहेत. त्यांनी पंजाब राज्यातील छलिया गावी त्यांनी देहरूपी स्वामींनी आपलं दर्शन सर्व भक्तांना दिलं. त्यांनी कर्दली वनात जाऊन 300 वर्ष तप केलं. 300 वर्ष तप केल्यानंतर 300 वर्षे तप करत असताना त्यांच्यावर पूर्ण वारूळ निर्माण झालं. वारूळ निर्माण झाल्यानंतर तिथे एक लाकूड तोड्या आल्यानंतर लाकूड तोड्या त्या कुऱ्हाड मारताना चुकून त्यांच्या मांडीवरती त्यांची कुऱ्हाड लागली आणि कुऱ्हाड लागल्यानंतर त्या लाकूड तोड्याला समजलं. त्यावेळी त्यांनी माफी मागितली, परंतु चुकून त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड स्वामींच्या मांडीवर लागल्यामुळं स्वामींनी त्याला माफ केलं आणि त्याला आशीर्वाद दिला. आणि स्वामी जगाच्या कल्याणाकरता इतर जगामध्ये फिरत असताना केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी सर्व फिरून काशी यात्रा अखेर शेवटी गोदावरी नर्मदा पार करून पण 1856 साली जवळजवळ मंगळवेढ्यामध्ये 12 वर्ष राहिले. स्वामी पंढरपूरला जाऊन विठुमाऊलीचं दर्शन घेऊन स्वामी अक्कलकोटला राहण्यास आले. जवळजवळ स्वामी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यांनी तिथे समाधी घेतली. तरच आमचं स्वामी समर्थांच्या मठातलं दर्शन झालं. तर आम्ही इथे एक 400 ते 500 मीटरवरती आहे ना, बाळप्पा महाराज त्यांचे शिष्य होते, त्यांच्या इथे दर्शन घेऊन तिथे आम्ही महाप्रसाद करू. आज आम्ही अक्कलकोट या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांचे शिष्य श्री बाळप्पा महाराज मठ यांच्या इथे आल्यानंतर बाळप्पा महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर अन्नप्रसाद गेला. अन्नप्रसाद केल्यानंतर त्यांचे जे चरण आहेत ते चरण आम्ही तिथे पाहिले. तिथे म्हणजे जवळजवळ 124 वर्ष झाली या मठाला इथे आता झालेलं आहे.
आय थिंक 17 नोव्हेंबर 2017ला त्यांनी ह्या मठाचं मंदिराचं बांधकाम करण्यास घेतलं. त्यावेळी हे चरण त्यावेळी दिसण्यात आले असं आम्हाला तिथल्या गुरुजींनी सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. मध्ये थोडीशी गडबड आहे. ज्यांनी कॅमेरा पकडलाय ना तो जरा डोक्यावरती पडलाय. तर तो बोलतो की नाही इथं आता गाडी रिवर्स घ्यायची आणि तशीच व्हिडिओ काढायची. मला व्हिडिओ काढायची फक्त. सर्वांना गुड मॉर्निंग. बरं मग मी आता गाडी काय करतो पुढे घेतो परत मागे घेऊन निघून जातो. मगाशी आपल्याकडनं एक थोर व्यक्तिमत्व राहिलं. खरंच आम्हाला खंत वाजते त्या व्यक्तीची. प्रसाद स्वामी जंगम राहणार चिपळूण. यथा कदाचित ह्या वर्षी ते ऑलिम्पिकला जाणार होते पण काही कारणास्तव ती जे काही गेम आहे तो थांबलेला आहे आणि पुढच्या डिसेंबरला तो गेम होणार आहे. परंतु त्यांचा जो काय आवाज आहे आणि तो त्यांचा आवडता एक भजन हर हर महादेवा हे आत्ताच झालेलं आहे. ते तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. आता ह्यानंतर एक असा आवाज जो आवाज ऐकल्याने पूर्ण पोलादपूर तालुका दुमदुमतो. त्यांची पूजा ऐकल्याशिवाय रानावडी गाव हे पूर्ण होत नाही. असं दुसरं भजन मी पतंग तुझ्या हाती धागा एक सुंदर असं भजन तुमच्या समोर सादर करत आहेत आमचे सूरनवा ध्यास नवा याचे गीतकार संगीतकार सुशील स्वामी जंगम. त्यांना साथ देतील ओमकार स्वामी जंगम ढोलकी वादक आहेत मनोज स्वामी जंगम आणि सोबत दुसरे संगीतकार प्रसाद स्वामी जंगम. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग. आता आपण आलोय रेवणसिद्ध रेणुकाचार्य स्वामी काय म्हणला तो पुढे रेवणसिद्ध रेणुकाचार्य हे स्वामींनी जे काय मोठं नाव घेतलंय ते त्यांचं मूळ नाव आहे. पण मला गरज घेता नाहीत. मी मगापासून खूप प्रयत्न करतोय पण इथे एक गोष्ट अशी झाली की आमच्या चपला तिकडे बाहेर काढलं. इकडे मागं बघते ना तिच्या बाहेरांचे चपलं आहेत आणि आम्ही असेच आलोय आणि आमचे पाय नुसते भासत आहेत असे चरचर भासत आहेत. हे आहे मंदिराचं नाव श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर. षटस्थल ब्रह्मी 108 जगद्गुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही आलो होतो. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही थेट जाणार आहोत पंढरपूर या भूमीमध्ये जिथे आम्ही दरवर्षी जातो आणि या माणसाला आम्ही जंगम केली तिथं या भूमीमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि आपल्या चॅनलचं नाव माहिती असेल तुम्हाला मन्या ब्लॉग्स नक्की बघा. आणि आमच्यासोबत आमचे खास मित्र कराटे चॅम्पियन प्रसाद जंगम. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा बाकी चॅनलला सबस्क्राईब करा. नाही नाही तो बरोबर बोलला. चॅनेलला सरप्राईज करा सबस्क्राईब करून सरप्राईज करा. भेटू पंढरपूरला.
आपण पोचलोय पंढरपूरमध्ये आता. आणि इथे तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता की आज धनत्रयोदशी आहे म्हणून सगळ्यांनी पणत्या इथे लावलेल्या आहेत. काही जण फटाकडे फोडत आहेत, पणत्या लावल्या आहेत. चंद्रभागेवरचं मंदिर वगैरे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सजवलं आहे. खूप मस्त असं वातावरण इथे वाटतंय. आता मला अजून मी व्हिडिओ दाखवतो. रामकृष्ण हरी माऊली. जय श्रीराम. जगदादी जगद्धारक पांडुरंग परमात्म्याला स्मरून आम्ही यथासांग अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेऊन आज पंढरपूर या ठिकाणी येऊन माता चंद्रभागेचं दर्शन घेऊन पुंडलिकाचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे तुम्हाला नामदेव पायरीचं दर्शन घेऊन यथासांग भगवंत विठ्ठलाचं तसंच आई रखुमाईचं दर्शन घेऊन यथासांग तुम्हाला दर्शन देणार आहोत. रामकृष्ण हरी. आता आम्ही पंढरपूरवरून आलो. पंढरपूरवरून आम्हाला मुखदर्शन नाही भेटलं. नाही, आम्ही मुखदर्शन केलं, आम्हाला चरणस्पर्श नाही करायला भेटलं. ती वेळ खूप झालेला. आणि आमच्या तिथे एक दादा ओळखीचा होता, अभिषेक जंगमाच्या ओळखीचा दादा होता. दादा तिथे अवेलेबल नव्हता. आता आम्हाला रांग वगैरे नसती लावली, डायरेक्ट आम्ही आतमध्ये एंट्री करणार होतो, पण ते नाही भेटलं. आणि आता आम्ही जेवायला आलो आहे. तर सीन सगळ्यांना लागलेत बुका. ते दादाने फक्त प्लेट आणून इथं ठेवून गेलं. सगळ्यांनी प्लेट जी धुवायला घेतली, जी घासायला घेतली, नुसती चकाचक करून बसलेत आणि जेवणाची वाट बघतायत. आणि हा प्रसाद काय बोलवता मगाची?